नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे ठाण्यातील वाघबेळ या ठिकाणी. बरोबर समजून गेला बाबू, कारण आज आहे मराठी सिरियल जी अजून टेलिकास्ट झालेली नाही. आता लवकरच शूट होऊन त्याचं टेलिकास्ट होणार आहे आणि ऑन एअर अजून झालेली नाही. त्या सिरियलचं नाव आहे तर हा ठाण्यातील फार जुना भाग आहे वाघबेळ, आणि या वाघबेळच्या ठिकाणी हा परिसर आता डेव्हलप झालेला आहे. पूर्वी आम्ही 4-5 वर्षापूर्वी कोरोनाच्या नंतर शूट जेव्हा चालू झालं होतं त्यावेळेला आलो होतो मी शूटला. त्यावेळेला थोडासा परिसर जरा जंगल टाईप होता आणि आता जरा खूप डेव्हलप झालेला आहे. इकडे सगळं रस्ते बनलेले आहेत, थोड्या बिल्डिंगची घर आलेले आहेत. हे सगळं शूटिंगचं तामझाम आहे, जनरेटर आणि या ठिकाणी आमची शूटिंग आहे. तर चला जाऊया मग वरती आपण शूटिंगच्या ठिकाणी. चला तर मग इकडे आलेलो आहे. हे आमचं लोकेशन आहे. ॲक्च्युली हे बंकेट हॉल आहे आणि तिथे शूट होणार आहे. सगळे असं आहे बघा. तर मित्रांनो आता वरती आलेलो आहे. वरती आल्याच्या नंतर इथे सांगायचं तात्पर्य असं आहे का इथे माझा एक जुना मित्र भेटलेला. हो, कारण त्यावेळेला आम्ही शूटिंगला मडला गेलो होतो आणि मडला गेल्याच्या नंतर आम्ही साधी माणसाचं शूट करत होतो. साधी माणसाचं शूट करताना एक मित्र भेटलेला आहे. नक्कीच मी तुम्हाला तो दाखवतो आणि त्याचं नाव आहे परत. तो छान मित्र आहे, चांगला आहे आणि त्याचे इव्हेंट्स पण असतात. तो अँकरिंग करतो इव्हेंट्समध्ये आणि गेम शो वगैरे असतात, त्यासाठी तो अँकरिंग करतो आणि चांगल्या प्रकारे त्याचं ते म्हणजे काय म्हणतात शब्दांवर तो ताबा आहे, पण कुठे कसं बोलावं आणि कशा पद्धतीने ज्या महिला असतात गेम खेळणाऱ्या त्यांच्याशी ते एकरूप होऊन ती त्या गेममध्ये जी मजा आणली पाहिजे तशी ती मजा आणतात आणि खूप चांगले असे इव्हेंट्समध्ये ते असतात. हा माझा मित्र आता तुम्हाला दाखवणार आहे. तर हा माझा मित्र आहे बघा, त्याचं नाव आहे परब. नमस्कार सगळ्यांना. हॅलो, हाय. बऱ्याच वर्षानंतर दादांची भेट झाली, कारण दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काही महिन्यांपूर्वी याच प्रोडक्शनची मालिका होती साधी माणसं, त्याच्या सेटवर भेटलो होतो आणि झी मराठीची सारं काही तिच्यासाठी जी मालवणी मालिका होती तिथे पण दादांची भेट झाली होती. आणि दादा आत्ताच आले. कॉल टाईम त्यांचा लेटचा होता, पण त्यांना बघितल्यावर लगेच मला आनंद झाला, कारण मी सकाळी आलेलो. त्यामुळे आता बऱ्याच गप्पा आमच्या सेटवर रंगणार आहेत. यात काही म्हणजे दुमत नाही, पण बऱ्याच वर्षानंतर दादांची भेट झाली, आनंद आहे. आणि बघूया थोड्याच वेळात आमच्या शूटला पण सुरुवात होईल. तुम्ही पाहू शकता पूर्ण सेटवरचं वातावरण थोड्याच वेळात आम्ही दाखवू आणि पुन्हा एकदा मजा एन्जॉय करायची आहे. मित्र आता बसलेला आहे मेकअप करण्यासाठी. तर त्याचा मेकअप झाला की मग माझा मेकअप होणार आहे. ते मेकअप दादा आहेत आणि स्माइल दे जरा. थोड्या वेळाने ह्यांचा मेकअप झाला का मी मेकअप करणार आणि नंतर मग बहुतेक ब्रेक झाल्याच्या नंतरच शूट होईल, आहे ना, असं वाटतं. ठीक आहे, चालेल. नंतर पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा भेटूया. केलं होतंस बापरे. शूटिंग चालू आहे.
शूट चालू आहे. शूट पॅकअप झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे आणि मी आता हे सगळं सामान सगळं पॅक करताय गाडीमध्ये. आम्हाला पण जरा उशीरच झालेला आहे, पण आता काय हरकत नाही, ठीक आहे. पॅकअप झालेलं आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे, खूप ट्रॅफिक असतं, त्यामुळे ना सगळ्यांना घाई असते कधी घरी पोहोचणार म्हणून. हे बघा सगळं पाहिजे. इकडे व्हॅनिटी व्हॅन आहे आणि तिकडेच माझी गाडी पण लावलेली आहे त्या बाजूला. आणि हा रात्रीचा सगळ्यांना आधी लावलेली व्हॅनिटी आहे. तर मित्रांनो ठीक आहे, ओके, चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत